मला तर बाई खूप आनंद झालाय। आणि अहो तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्याच वाट्याला माझ्यासारखे कौतुक येत नाही, पण अहो मला सुद्धा किती शिक्षा झाल्यात, पण मी काय त्या मनात नाही धरून ठेवल्या। मला ह्यांनी शिक्षा केली, मला त्यांनी शिक्षा केली असे। आता बघा, सुभद्रा काकू आजी, गोदा काकू, बापू आजोबा, कधी कधी त्र्यंबक आजोबा, ही सगळी आपल्याला रागवणारी माणसे आपल्याला रागे भरतात, तसेच मायाही करतात। कारण माहितीये का? नाही। अहो कारण कसं आहे, आग लागली की आपण पाणी ओततो, चटका बसला की आपण फुंकर घालतो। तसेच या सगळ्यांनी रागे भरल्यावर फुंकर मारणारी माणसे सुद्धा आहेत की आपल्या दोन्ही घरात। कावेरी आजी, तुमची आई, माझी मोठी आजी, नाही का? हो बरोबर आहे तुमचे। किती बोलताय तुम्ही, माझं पाय दुखतंय। बरे या, तुम्हाला कडेवर घेतो। मला तर आपले आयुष्य भरलेले ताटासारखे वाटते। गोडासोबत तिखट मिठाचे जिन्नस आहे, पानात काही टाकायचं नाही असं दंडक आहे आपल्या घरी। तसेच आहे, गोड तिखट आंबट तुरट सगळ्या स्वभावाच्या आपल्या सगळ्या माणसांवर आपण प्रेम करायचे। मला खूप आवडते माझे आयुष्य आणि माझी सगळी माणसे। दिलेले काम केले नाहीस हेच सांगायला आलायस ना तू मला? गोंधळवर पाण्यात जीव द्यायचा होतास, वर तोंड करून मला तत्वज्ञान सांगतोयस? रुपये मोजले होते ना मी तुला, मग चुपचाप काम करायचे होतेस। माफी करा, तर माझ्या आईच्या समोर मी हे पाप करणार नाही। माझा जीव देईन, पर त्यांना वाचवेन। हे तुम्ही दिलेले पैकर जसेच्या तसे आहेत, माफ करा। हा, तुम्ही मल्लो नाही तर दुसरा कोणी असा विचार करीत असाल तर काढून टाका डोकीतून। आणि हा, तुम्ही नर्मदाताई किंवा आई यांना मारायची सुपारी कोणाला बी दिलीत तर हा मल्लू आडवा जाईल आणि त्यांना वाचवल। काम फत्ते केलेत ना? हो। मी सांगितलं अगदी तसंच केलंय ना? हो तर वैद्यबुवांना नवीन धोतर, नवीन उपकरण आणि चांदीच्या मुठीची काठी देऊन आले। आता ते जेव्हा तुझी प्रकृती बघायला येतील तेव्हा तू जसं सांगायला सांगितले आहेस तसेच ते सांगतील, काळजी नको। मग करू का नाटक सुरू? लगेच। गोदा, अगं गोदे, काका काकू दादा लवकर बाहेर या। हे बघा गोदेला काय झालंय, हे बघा बघा काकू मग काय झालं गोदेला? अगं गोदे, अगं बाई जागी हो। अहो काय झालं गोदे? ए गोदे 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 उठ बघू, इकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडे बघ। इथं डोळेच उघडत नाहीये, मी वैद्याला बोलवून आणतो। हो आलो। जा लवकर जा गोदे। काळजी करण्याजोगं नाहीये ना? पण ती डोळेच उघडत नाहीये, शुद्धीवर येत नाहीये। गोदे गोदे, अगं गोदे अरे पाणी दे तिला पटकन। गोदे अगं शुद्धीवर ये बाळा। ए गोदे काय करावं, हा कुठं गेलाय? लवकर ये म्हणावं त्याला।
चला सखू, आले तुमचे घर. घ्या. आणि पुन्हा कठीण कठीण विचार करू नका हा. प्रयत्न करेन मी, पण एकसारखी आईची आठवण येते मला. तुम्ही भावंडे पण अजूनमधून येत जा ना आपल्या घरी, मला बरे वाटते. येतो हा सखू. बरं, काही तुला रडू येते का? हो, अहो ना, काय होतंय ते कळतंय मला. आईशिवाय नाही राहता येत कोणाला. अगदी कोणाला म्हणजे कोणालाही नाही, आपल्या आईलाही नाही. तिलाही तिच्या आईची आठवण येतेच. सुभद्रा काकू आजीला सुद्धा येतेच तिच्या आईची आठवण. अगदी आपल्या मोठ्या आजीला सुद्धा येते की तिच्या आईची आठवण. असं का होतंय बाई ताई? माहित नाही, पण मला वाटतं आपण आणि आई एकच असतो. म्हणजे वेगळे असतो पण एकच असतो. म्हणजे कसं, भाताच्या पातेल्यातून भात पानावर वाढला म्हणजे पातेल्यातला भात आणि पानातला भात वेगळा होतो, पण खरं म्हणजे तो एकच असतो. तसे आपण आणि आई एकरूप झालेले असतो. मग ती जवळ नसली की येणार ना तिची आठवण. आणि मोठी आजी म्हणते, देव स्वतः जन्म नाही ना घेऊ शकत पृथ्वीवर, म्हणून त्यांनी आईला पाठवले. अगो राधे, रडणे पुरे कर आता. काही चुकीचं नाही बोलला नारायणा. अगो, तू जर गेलीस तर घरातली कामे कोण करणार? आणि मलाही कालपासून जरा बरं वाटत नाहीये. तू जर गेलीस तर माझ्या एकटीवर नाही का पडणार सगळे? एरवी नसता वाटतं केलं काकू, पण आईची तब्येत बरी नाहीये असा निरोप आला होता बयोच्या लग्नाच्या वेळी. म्हणूनच तर तिला लग्नाला पण येता आले नाही. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल होती. जाऊ दे ना काकू, मला तिला भेटण्यासाठी ना जीव अगदी कासावी झालाय हो माझा. अगो, मला सांग, तू गेलीस तर काम कोण करणार? नर्मदा असती तर जाऊ दिले असते हो, पण ती गेली आणि पाठोपाठ तिची आई सुद्धा गेली. आई आहे हो शेवटी ती. असेच असते आईचे. जाणारच ना ती. काकू, जाऊ दे ना हो, मला फार आठवण येते हो. काही उपयोग नाही ग राधे, काही उपयोग नाही. अगं मी ठीक म्हणेन जा, म्हणून जाऊ देणार आहेत का तुला? मलाही फार आठवण यायची माझ्या घरची, माझ्या आई वडिलांची. पण यांनी कधी म्हणून मला माहेरी नाही जाऊ दिलं. माझी आई गेली, माझे अण्णा गेले, माझी आजी सुद्धा गेली. तेव्हा सुद्धा यांनी मला माहेरी नाही जाऊ दिलं. असंच आहे ग आपलं आयुष्य, मेलेलं.
काय निदान सुखरूप ना? प्रकृती तशी नाजूकच आहे. यांना सक्त विश्रांतीची गरज आहे. झोपूनच राहावे लागेल, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर पोटातले बाळ आणि यांच्या जीवासही धोका आहे. इतके गंभीर आहे? हो, येतो मी. नारायणा, सुलोचनेस ताबडतोब निरोप धाड. असशील तशी निघून ये म्हणावं. लगेच बोलावून घे. यापुढं गोदेला पूर्ण आराम करू दे, या क्षणापासून. हो हो. काय रघो? हो काका. काका, गोदावरीस काही होणार तर नाही ना? अरे आम्ही आहोत ना, सारे ठीक होईल. हो, तू आता गोदेच्या दिमतीला राहा. पुढे घरातली कामे कावेरी आणि सुलोचना पाहतील. हो हो, चालेल. गोदे, तू काही काळजी करू नकोस. पूर्ण विश्रांती घे, आम्ही सगळं पाहू. तू मात्र पूर्ण विश्रांती घे. रघुनाथा, बघ जरा तिला काय हवं ते. आले आम्ही. हो. राबा म्हणावे. आता मी राणीसारखी झोपून राहणार. वैद्यबुवांनी आपले काम केले. तो मूर्ख मल्लू शेपूट घालून कुल्ले दाखवून गेला आणि वर मलाच अकलेचे दिवे पाजळत होता. दुसऱ्या कुणाला धाडले तर मी आडवा जाईन म्हणून. सगळेच कृतज्ञ. तो आश्रित प्रभाकर, ती अवदसा नर्मदा, सगळे सगळे कृतज्ञ. नवरा मेल्यावर आम्ही पोचली, पण ती पण गेली तोंडाला काळं फासून. तुझ्या वडिलांची कर्जे मी फेडली आणि तुझी आई क्रांतीचा झेंडा माझ्याच छाताडावर रोवतीये. शेवटचा तो मल्लू. मरा तुम्ही, मरा सगळे. त्या तिघांसाठी या घराचे दरवाजे बंद, कायमचे बंद. ते दोघे जर मेलेच होते, आता रुक्मिणी मेली. इथे पाऊल टाकले तर तंगडे तोडून हातात देईन म्हणावे. जो काही क्रांतीचा झेंडा मिरवायचा आहे ना, तो तिकडे पुण्या मुंबईत. आमच्या गावात या जंतूंचा फैलाव नकोय. बरे नारायणा, मी काय सांगतो ते ऐक. सदाला वसुलीला पाठवताना सोबत यशोदेला सुद्धा पाठवीत जा. आता मुलगी थोडी हूड आहे, पण तिचा हूडपणाच चांगली वसुली करून देण्याच्या कामी येईल आपल्याला. आणि तिच्या युक्त्या बघून सदाची सुद्धा डोके चालायला लागेल. ते खरंय काका, पण घरच्या सुनेला असं वसुलीच्या कामासाठी गावभर फिरवायचं म्हणजे नाही. एरवी आपणच म्हणतो ना की बायकांचं पाऊल उंबरठ्याच्या आत हवं, आणि आता आपणच हे बघ, सरळ सदाच्या नवमतवादावर ढकलून मोकळे व्हायचे. अरे असे सोयीने वागले तरच निभाव लागतो. रीतच आहे ती जगाची. आमचा विरोध आहे, पण सदाच हट्टाने बायकोला बरोबर नेतो असे सांगायचे. तुझा सदा सक्षम असता तर गोष्टच वेगळी होती, पण तसे नाही. अरे पण आता किती दिवस घरात बसून ठेवणार त्याला? अरे पुढे खोती त्यालाच सांभाळायची आहे. आत्ताच पाण्यात ढकलला तर तरेल तो. तेही खरंय. अरे आपण किती दिवस पुरणार आहोत त्याला? आपल्यानंतर सदा, बाबू आणि नानू यांच्यात जर भाऊबंदकी झाली तर यशोदेला सांभाळावे लागणार आहे त्याला. आणि ही दूरदृष्टी ठेवूनच आम्ही हे लग्न जमविले. तेव्हा मी सांगितले तसेच कर. ठीक आहे.
शेवटी मीच कुचकामी. अहो ऐका ना अहो माझे. काय रडगाणे लावले? सांगितले ना आई आली की जा माहेरी म्हणून. हौस म्हणून नाही म्हणत आहे हो मी. हे आईला बरे नाहीये हे कळल्यापासून जीवाला अगदी चैन नाहीये माझ्या. मी खरेच सांगते, मी जास्त दिवस नाही राहणार. अगदी 2 दिवसातच परत येईन. पण उराउरी भेट होऊ द्या हो माझी. तिला बरे नाहीये म्हणून. काही होत नाही तुमच्या आईला. विनाकारण भरल्या घरात आसवे ढाळणे शोभते का तुम्हाला? बरोबर आहे नारायणाचे. भरल्या घरात बाई माणसाने आसवे ढाळली तर लक्ष्मी पाठ फिरवते. काय जाऊ जाऊ चाललंय? किरकिर नको या घरात. तू माहेरी गेल्यावर इथे रांधावाडा उष्टी खरकटी काढा कोण करणार? तुझा बाप? अजून 2 वर्ष माहेरी गेली नाहीस तरी खपत नाही तुझी आई. चांगली काटक बाई आहे. काही गरज नाही जायची. शब्द भासेरिता तिच्या वाचुनी आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात. ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची यशोदा यशोदा माय माऊली. काय गो काय झाले? अशी का बघतेस? नाना, तुम्हाला मोठ्या आजीची म्हणजे तुमच्या आईची आठवण येते का हो? अगो हा काय प्रश्न झाला का? आई आहे ती माझी, तिची आठवण येणारच. समजा मला कळले मोठी आजी कुठे आहे आणि मी तुम्हाला तसे सांगितले तर तुम्ही तिला आणायला किंवा पाहायला जाल ना? हो नक्कीच. हा ना. मी महादेव गणपत किंवा सखू आमच्यापैकी कोणी रात्रीचे रडायला लागले मग तुम्ही आईला का उठवता? आमच्या अंगावर हात ठेवून तिला झोपायला का सांगता? कारण ती तुमची आई आहे. आईचा नुसता स्पर्श जरी झाला ना तरी मुलांची मनं अगदी शांत होतात. आई आणि मुलं एकमेकांपासून कधीही दूर राहू शकत नाहीत. मग माझी आई ही फक्त आमची आई, तुमची बायको आणि बापूंची सून आहे का? ती तिच्या आईची मुलगी पण आहे. मग माझ्या आईला जर का तिच्या आईची आठवण आली, तिला कडकडून भेटावेसे वाटले तर ते चूक आहे का? नाना, मी जर का मोरी कालवडीची तिच्या आईशी म्हणजे सगुणा गाईशी भेट घडवून देऊ शकते तर माझ्या आईची मी तिच्या आईशी भेट घडवून देऊच शकते. मला तुमचा होकार नकोय, मला तुमचा आशीर्वाद हवाय.